मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। लेवा जगत न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। व्यासपीठावर सर्व सन्माननीय नेते, उपनेते, आमदार, खासदार आणि या शिवतीर्थावर भर पावसामध्ये जराही न डगमगणारे तमाम शिवसैनिक, या सर्वांना मी आदेश बांदेकर, शिवसेना सचिव, मनापासून नमस्कार करतो। आणि मला असं वाटतं गेले काही दिवस, कारण यंदाचा पाऊस काही थांबत नाहीये आणि या शिवतीर्थावर सभा होणार की नाही होणार, मेळावा होणार की नाही होणार, अशा सगळ्या चर्चा सुरू असताना या विभागातील, मुंबईतील सर्व शिवसैनिकांनी उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये कंबर कसली आणि या शिवतीर्थावरती झालेला चिखल त्याचा जराही विचार न करता ज्या ज्या शिवसैनिकांनी दिवस रात्र करून मेहनत केली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवण्याची विनंती या सर्व शिवसैनिकांना करतो। आता या आजच्या मेळाव्याला सुरुवात करत असताना बोला भारत माता की, भारत माता की जय भवानी। आपण या मेळाव्याची सुरुवात करत असताना मी विनंती करतो शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांना, त्यांनी या मेळाव्याची सुरुवात करावी। नितीन बानुगडे पाटील। मराठी माणसाचा जन्मच मुळात विजांच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटात झालाय। आगीशी खेळणारी माणसं आम्ही, पाण्याला भिवून पळणार नाही हे सिद्ध करणाऱ्या कडवट निष्ठावंतांचा हा दसरा मेळावा आहे। अखंड हिंदुस्थानचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, सगळं सुरळीत चालू असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना धीरदात्तपणे त्याला सामोरं जात महाराष्ट्राला सुखरूप त्यातून बाहेर काढणं वेगळं। कोरोना काळामध्ये ज्यांनी महाराष्ट्र सुरक्षित ठेवला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि आपण कडव्या निष्ठेचे सर्व शिवसैनिक। महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे या अक्षांशापासून त्या अक्षांशापर्यंतचा प्रांत नव्हे। महाराष्ट्र म्हणजे या पर्वतापासून त्या पर्वतापर्यंतचं पठार नव्हे। महाराष्ट्र प्रभू रामचंद्रांना वर देणाऱ्या भवानीचा, राम वरदायिनीचा हा महाराष्ट्र। आपल्या भक्तांसाठी 28 विटेवर उभा राहणाऱ्या पांडुरंगाचा हा महाराष्ट्र आहे। येणाऱ्या आक्रमकांना सह्याद्रीत कोंडून त्यांना तिथंच मारणाऱ्या धारकऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे। 5 पातशया पालत्या घालून त्यांच्या तख्तावर भगवा रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे। दिल्लीपतीच्या डोळ्यात डोळे घालून हिंदुस्थानच्या मुक्ततेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि मरणालाही मरणाचं कौतुक वाटावं असं बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे। 6 पिढ्या मोगली सल्तनतीला पाण्यात दिसणाऱ्या संताजी धनाजींचा हा महाराष्ट्र आहे। हा संतांचा, समाज सुधारकांचा आणि प्रबोधनकारांचा महाराष्ट्र आहे। मराठी अस्मिता तेजाळणाऱ्या आणि मराठी माणसाला वाघासारख्या डरकाळ्या फोडायला लावणाऱ्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राला जसा शौर्याचा वारसा तसा फितुरीचा शापही आहे। संभाजी महाराजांचं निधन झालं आणि औरंग्यानं महाराणी येसूबाई आणि शाहू महाराजांना कैद केलं, पण कैद झालेल्या महाराणी येसूबाई नमेनात, औरंग्याला कुर्निसात करेनात, औरंगजेब चरफडत राहिला। त्याच वेळी सरसेनापती संताजी घोरपड्यांना मारलं गेलं
आणि त्यांचं शिर औरंगजेबाच्या दरबारात दाखवायला आणलं. मराठ्यांच्या महाराणीला नमवायची ही चांगली संधी आहे असं समजून औरंगजेबानं महाराणी येसुबाई राणी सरकार आणि शाहू महाराजांना दरबारात बोलावलं. त्या दरबारात आल्या आणि त्याच वेळी तबकात असणाऱ्या संताजी घोरपडेंच्या मस्तकावरचं वस्त्र बाजूला गेलं. महाराणीने मराठ्यांचे सरसेनापती बघितले, त्या थरारल्या आणि ताडकन उद्गारल्या, शाहूराजे स्वराज्याचे सरसेनापती आलेत, मुजरा करा. आणि शाहू महाराज येसुबाई राणी सरकार यांनी संताजी घोरपडेंच्या शिराला लावून मुजरा केला. औरंगजेबाचा जळफळाट झाला. मी दिल्लीपती हे माझ्या पुढे नमायला तयार नाहीत आणि या शिर तुटल्या सरसेनापतींपुढं. आणि त्याच वेळी महाराणी कडाडल्या, हा महाराष्ट्र आहे, गद्दारांना लाथाडतो आणि निष्ठावंतांना मुजरे करतो. दिल्लीपतीला मुजरे घालणाऱ्या हुजऱ्यांचा हा महाराष्ट्र नाही. जमिनी कसून झाल्यावर रुमन बाजूला टाकून स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे. पण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय? नापिकी, कर्जबाजारीपणा, अतिवृष्टीनं तो पुरता कोलमडून गेलाय. जमिनी नव्हे, शेतकऱ्याचं आयुष्य खरवडून गेलंय. त्याच्या डोळ्यातनं अश्रूचा महापूर येतोय. एका दाण्याचे 1000 दाणे करणारा माझा बळीराजा, जगाचा पोशिंदा, त्याला या संकटात सरकारनं आधार द्यावा. तर उरफाट्या काळजाचं सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळतंय. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या एका गावात 28 महिन्यात 28 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. छत्रपती संभाजीनगर मधल्या पती पत्नीनं कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केली. काल नांदेडच्या कोंढा गावातल्या निवृत्ती कदमांनी आत्महत्या केली आणि त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे त्याच्या पित्यानं प्राण सोडले. आणखी किती बळी गेल्यावर तुमच्या कर्जमाफीची वेळ येणार आहे? किती बळी घेणार आणखी? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पहिला निर्णय घेतला, शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी रायगडाचं संवर्धन करण्यासाठी निधी देऊन, आणि दुसरा निर्णय घेतला सरसकट शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून. तुम्ही शिवसेनेला सल्ले देता शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि मग शिवसेनेला बोला. शिवसेना कालही शेतकऱ्यांच्या पाठीशी होती, आजही शेतकऱ्यांच्या पाठीशीच आहे. एक शेतकरी उद्विग्न झाला, संतापला, मोठमोठ्यानं ओरडत राहिला, हे सरकार शेतकरी विरोधी आहे, हे सरकार बिनकामाचं आहे. पोलिसांनी त्याला उचलला आणि सरळ चौकीत नेला. चौकीत गेल्यावर शेतकऱ्याने विचारलं, मला इथं का आणलंय? पोलीस म्हणाले, तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय. तसा शेतकरी म्हटला, अहो मी आपल्या सरकारच्या नाही, पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. पोलीस म्हणले, तू काय आम्हाला वेडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार शेतकरी विरोधी आहे? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे? साऱ्यांना सारं माहिती आहे. आज शेतकऱ्यांना हमी भाव नाही आणि हे सरकार सांगतंय आम्ही सत्तेत येणार. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, सत्ताधारी सांगतायत आम्ही सत्तेत येणार. महागाई वाढली आहे, हे सत्ताधारी सांगतायत आम्ही सत्तेवर येणार. कशाच्या जोरावर? परवा माझा एक मित्र गमतीनं म्हणाला, निवडणुका आल्या की काँग्रेस सांगते पंजाचं बटन दाबा, राष्ट्रवादी सांगते तुतारीचं बटन दाबा, आपण सांगतो मशालीचं बटन दाबा, आणि भाजपवाले काय सांगतात? कुठलंही बटन दाबा. लोकशाहीमध्ये निकोपाने निर्दोष निवडणुका होणं हे अत्यंत महत्वाचं. पण निवडणूक यंत्रणेवर, प्रक्रियेवर जर शंका असेल तर त्या शंका दूर करणं आणि लोकशाही सुदृढ करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. लोकमान्य टिळक इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला गेल्यावर तिथल्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला कुठलं खातं घ्यायला आवडेल? आणि लोकमान्य टिळक म्हटले, मला विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल. विरोधी पक्षनेते पद हे लोकशाहीचं बलस्थान. पण आज महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नाही, ही लोकशाहीची थट्टा नव्हे का? निरंकुश सत्ता उपभोगणं ही लोकशाही नव्हे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज एकूण परिस्थिती नेमकी काय चालली आहे? 106 हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला.
आजचा महाराष्ट्र संयुक्त राहिलाय, तो भावनिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या संयुक्त आहे. जाती जातीत दरी पडायला लागले, समाजात तेढ वाढायला लागली. काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची आज? याच शिवतीर्थावरनं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कडाडले होते. सगळे भेद गाडा आणि मराठी म्हणून एक व्हा, नाहीतर हे मराठीच्या जागी सक्तीनं हिंदीला आणून बसवतील, मराठी अस्मितेवरच घाला घालतील. आज नेमकं काय चाललंय? अर्ध्या देशाची लोक महाराष्ट्रात रोजी रोटीसाठी येतात. महाराष्ट्राला हिंदी नव्हे, इथं येणाऱ्यांना मराठी शिकायची गरज आहे. महाराष्ट्रात मराठीच चालेल हे आम्ही सातत्यानं सांगतो. ही आमची अस्मिता आहे, हा आमचा स्वाभिमान आहे. आम्ही त्या दिशेनं चाललो आहोत. खरं तर मुंबईचे सगळे उद्योगधंदे यांनी पळवले, मुंबईची कार्यालय गुजरातला नेली, मुंबई खिळखिळी करायचा यांचा डाव चालू आहे. ही कुबेर नगरी त्यांच्या ताब्यात नाही याची त्यांना सल आहे. हे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र त्यांच्या ताब्यात नाही याची त्यांना खंत आहे. ही आर्थिक राजधानी त्यांना त्यांच्या ताब्यात हवी आहे. पण अडथळा आहे तो शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा. म्हणून शिवसेनेला संपवण्याचा घाट घातलाय. पण शिवसेना संपत नाही, शिवसेना संपवते हे त्यांनी ध्यानी घ्यावं. शिवसेना मुंबईचा प्राण आहे, मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे, महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले. आता उभा राहावं लागेल आम्हाला महाराष्ट्र धर्मासाठी, उद्याच्या नव्या पिढीसाठी. आमची पिढी नेमकी कुठल्या दिशेला चालली आहे आज? कधी आम्ही विचार केलाय? आज दुकानातून ड्रग्ज आणि गांजा मिळतो. इथं तरुण नको त्या व्यसनाच्या विळख्यात अडकलेत. इथं गांजा गुटख्याची दुकानं बंद पडली जावीत, तिथं जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या जात आहेत. 15,000 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या आणि 18,000 दारूची नवी दुकानं सुरू केली. देशाचा GDP वाढावा तो शेतीमाल आणि दूध विकून, दारू विकून नव्हे. ही कुठली प्रगती आहे? कुठल्या दिशेला आम्ही आमचं राज्य घेऊन निघालोय? कायदा सुव्यवस्था सगळी ढासळली आहे. नोटशाही आणि ठोकशाही उदयाला आली आहे. आज आम्हाला उभा राहावं लागेल, उभा राहावाच लागेल. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही. साऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास हे शिवसेनेचं ध्येय आहे. ही लढाई फक्त शिवसेनेची नाही, ही लढाई मराठी भाषेची आहे, ही लढाई मराठी संस्कृतीची आहे, ही लढाई महाराष्ट्र धर्माची आहे. पन्हाळ्याच्या वेड्यात अडकलेले छत्रपती शिवाजी महाराज, पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून वादळी पावसाळी किर्र रात्री त्यांनी बांदल फौज आणि बाजीप्रभूंना सोबत घेतलं आणि विशाळगडाच्या रोखानं निघाले. त्या वादळी पावसाळी किर्र रात्रीत 21 तासाचा अखंड प्रवास करून महाराज मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी चाहूल लागली. शत्रू पाठलागावर आहे. बाजीप्रभू सांगते झाले, राज निम्मी फौज घेऊन आपण इथून निघा, निम्या फौजनीशी आम्ही ते झुंजितो, साहेबकारी मरितो. राजा म्हणले नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. राजे पुढे निघाले आणि निम्या फौजनीशी आपल्या छातीचा कोट करून बाजीप्रभू झुंजत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शीर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. गजखिंड पावनखिंड झाली. आज आम्हाला बाजी प्रभूंच्या त्या जिद्दीची आणि कडकडीत निष्ठेची गरज आहे. उद्धव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू. जगाच्या पोशिंद्यासाठी, महाराष्ट्र रक्षणासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी लढत राहू. अन्याय अत्याचार करणाऱ्या महाराष्ट्र द्रोही रावणाचं दहन महाराष्ट्र धर्माच्या मशालीनं करू. चला
आता सज्ज व्हा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. चहो दिशांना भगवा फडकू द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद नितीनजी. पुन्हा एकदा मी विनंती करतो, आता डाव्या बाजूनी हळूहळू सगळे पुढे सरकत आहेत, कारण सर्व प्रवेशद्वारांवरती प्रचंड गर्दी झालेली आहे. पाऊस येत आहे, पाऊस जात आहे, पण शिवसैनिक आणि त्यांचा ओघ हा शिवतीर्थाच्या दिशेने मात्र सुरूच आहे. यानंतर मी विनंती करतो शिवसेना नेते अंबादासजी दानवे यांना त्यांनी या मेळाव्याला संबोधित करावं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. उपस्थित व्यासपीठावरील सर्व शिवसेना नेते, सर्व शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मैदानावर उपस्थित माता भगिनी आणि बांधवांनो, पाऊस पावसामुळे माईक थोडा बदलला जातोय, त्यामुळे 1 मिनिट थांबा. छत्रपती शिवाजी महाराज की. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धवजी ठाकरे यांचा, आदित्यजी ठाकरे यांचा हा आवाज कुणाचा. उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवांनो, काही क्षणात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या मैदानावर पोहोचत आहेत आणि पोहोचत असताना आपली ही सभा भर पावसात सुरू आहे. मला वाटत नाही पाऊस कितीही जोरात आला तरी एकही मैदानावरचा माणूस हलणार नाही, उलट्या खुर्च्या वाढत जातील, एकही कमी होणार नाही. कारण ही शिवसेनेची सभा आहे, भाडखाऊ लोकांची किंवा गद्दारांची सभा नाही. आणि म्हणून आज आपण प्रतिवर्षाप्रमाणे दसरा मेळाव्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. एकत्र जमलेलं असताना या महाराष्ट्रामध्ये आताच्या घडीला जर परिस्थिती बघितली तर या महाराष्ट्रातल्या 33 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडालेला आहे. सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य माणूस अतिशय दुःखामध्ये आहे, कष्टामध्ये आहे, वेदनेमध्ये. आणि असं असताना या महाराष्ट्रातलं सरकार झोपलेलं आहे की जागा आहे? या सरकारला जनतेच्या वेदना दिसतात का नाही दिसतात?
या सरकारला कान आहे की नाही आहे, हे वेदना ऐकू येतात का नाही येतात? या सरकारला डोळे आहे की नाही आहे, व्यथा दिसतात की नाही दिसतात? आणि या सगळ्यावर बोलायला यांच्याकडे तोंड आहे की नाही आहे, अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या सरकारची आहे. बांधवांनो, मागच्या दीड महिन्यापासून या महाराष्ट्रात अतिवृष्टीनं थैमान घातलेलं आहे. जवळपास 60 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आहे. लाखो शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतंय. ठिकठिकाणी आंदोलनं उभी राहत आहेत. ठिकठिकाणी वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या भूमिका मांडतायत. आणि या सगळ्या भूमिका मांडत असताना सरकार नुसत्या घोषणेमध्ये बसलेलं आहे. घोषणेशिवाय हे सरकार काही करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आता नितीन बानगुळे पाटलांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा काही शेतकऱ्यांची नावं घेतली. आज या देशामध्ये जेवढ्या आत्महत्या झालेल्या आहे, या महाराष्ट्राच्या सरकारला लाज वाटली पाहिजे. सगळ्यात जास्त जवळपास 39% आत्महत्या फक्त महाराष्ट्रात झालेल्या आहे. हे सरकार करंट सरकार जसं आलं 1 जुलै 2023 पासून तर आतापर्यंत जून 25 पर्यंत या महाराष्ट्रामध्ये जवळपास 8,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि मागच्या 7 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारी पासून तर ऑगस्ट 2085 पर्यंत जवळपास 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. बांधवांनो, ही काही अभिमानाची बाब नाहीये. या महाराष्ट्रात एवढ्या आत्महत्या होतात आणि सरकार उघड्या डोळ्यानं या सगळ्या आत्महत्या बघत आहे. परवाच्या दिवशी संभाजीनगरात एक मोर्चा झाला. शेतकऱ्यांचा संताप, शेतकऱ्याचा राग एवढा होता की विभागीय आयुक्तालयामध्ये शेतकरी घुसले. मला असं वाटतं या सरकारने शेतकऱ्याला न्याय नाही दिला तर या महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा या मंत्रालयात घुसून या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीये. कारण या शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. ही मदत म्हणजे काही भीक नाहीये. आज पंजाब सारखं राज्य वेगवेगळ्या पद्धतीनं मदत जाहीर करतं. आपल्या या सरकारने एनडीआरएफच्या निकषानुसार मदत जाहीर केली. परंतु जर ही मदत जाहीर केली असेल तर या मदतीनुसार या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं भलं होऊ शकत नाही. एनडीआरएफचे निकष अतिशय तोकडे आहेत. एसडीआरएफचे निकष अतिशय तोकडे आहेत. आज ठिकठिकाणी शेकडो नव्हे हजारो गुरं वाहून गेले, कोणाच्या गायी गेल्या, कोणाच्या म्हशी गेले, कोणाचे बैल गेले. एनडीआरएफच्या निकषानुसार फक्त 3 जनावराला मदत मिळू शकते. आज मागच्या आठवड्यात आम्ही मुखेडला गेलो होतो. नांदेडमध्ये एका शेतकऱ्याच्या 55 म्हशी वाहून गेल्या. परवाच्या दिवशी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठवाड्याचा दौरा केला. या भूम मधील एका दातखिळे नावाच्या भूम तालुक्यातील एका पिंपळगावच्या एका शेतकऱ्याच्या 27 गायी वाहून गेल्या. सांगण्याचा मुद्दा हा की आज म्हैस असेल, गाय असेल, लाखाला, 1.25 लाखाला, 1.5 लाखाला, 2 लाखाला ही येते. आणि एनडीआरएफच्या निकषानुसार फक्त 35,000 37,000 रुपये या शेतकऱ्याला मिळू शकतात, तेही फक्त 3 शेतकऱ्याला. आणि म्हणून बांधवांनो, अशा पद्धतीनं हे एनडीआरएफचे एसडीआरएफचे निकष अतिशय तोकडे आहेत. आज सरकारने काल परवा काही मदत जाहीर केली 2200 कोटी, परंतु ही मदत जाहीर झालेली नाही. माझ्याकडे याचे सगळे सर्क्युलर आहे. सरकारने जाहीर केलेले अध्यादेश आहे. या अध्यादेशामध्ये या सरकारने जाहीर केलेली रक्कम ही काही 2200 कोटी नाही. ही मदत फक्त ऑगस्ट पर्यंतच्या अतिवृष्टीची त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि ही मदत फक्त 1339 कोटीची आहे. आज 60 लाख हेक्टरचं नुकसान झालेलं असताना ही मदत फक्त 15 लाख हेक्टरच्या जमिनीची मदत आहे. आणि हे सरकार मदत जाहीर करत असताना या सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही. कारण मागच्या काळात जे हे सरकार आल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं
घटना घडल्या, कुठं अतिवृष्टी घडली, कुठं गारपीट घडली, कुठं वेगवेगळ्या नैसर्गिक घटना घडल्या, परंतु अजून मार्च 2023 पासून तर आजपर्यंत जवळपास 13,500 कोटी रुपये सरकारचे देणं बाकी आहे. सरकारने शेतकऱ्याला देणं बाकी 13,500 कोटी रुपये. आज बँका सरकार या शेतकऱ्याला कर्ज देत नाही. छोट्या छोट्या पतसंस्था ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य महिला असेल, शेतकऱ्याला 25% व्याज आकारून कर्ज घेतंय. 8-10 दिवसापूर्वी तर अमित शहा आले होते, त्यांनी मोठ्या फुशारक्या मारल्या. या देशामध्ये बँका ज्या टॉप बँका आहेत त्याच्यात भारत पुढे येणार आहे जगामध्ये. परंतु आज सर्वसामान्य माणसाला ग्रामीण भागात बँक नाही, सावकाराकडे जावं लागतात. छोट्या छोट्या स्मॉल फायनान्स कंपन्याकडे जावं लागतं. या फायनान्स कंपन्या 20-20, 25-25 टक्क्यांनी कर्ज देतात. आणि म्हणून बांधवांनो, हे सरकार आताच्या घडीला जे मदत जाहीर करतं ही अतिशय तोकडी आहे. बांधवांनो, या सरकारने आणखी आपल्या टाळूवरचं लोणी खाण्याचा निर्णय काल परवा घेतलेला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याचं जे कारखान्याकडे पेमेंट आहे, या प्रत्येक टनातून 15 रुपये सरकारने मदतीचे घेण्याची घोषणा केलेली आहे. प्रति टन 15 रुपये म्हणजे कर्जमाफी सोडा, आपल्या शेतकऱ्याच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम हे आताचं सरकार करतंय. मागच्या वर्षी 854 लाख मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन झालं होतं. 854 लाख मेट्रिक टन. या वर्षी सुद्धा 950 लाख मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन होण्याची शक्यता आहे. आणि या प्रत्येक टनामागे 15 रुपये सरकारने काल परवा घोषणा केलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडून 15 रुपये पर टन घेणारे तुम्ही हिशोब करा. 9.5 लाख टन रक्कम जर ऊस निघाला असेल तर याच्यातून कशा पद्धतीनं हे सरकार रक्कम कट करणार आहे. बांधवांनो, पंजाबमध्ये सुद्धा अशाच प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. या पंजाबमध्ये आपचं सरकार आहे, मान नावाचे मुख्यमंत्री आहे. या पंजाबमध्ये हेक्टरी 50,000 रुपये देण्याची या सरकारने घोषणा केलेली आहे. एकरी 20,000 रुपये, हेक्टरी 50,000 रुपये या सरकारने देण्याची घोषणा केलेली आहे. गाळ काढायला 7,200 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. आणि जी कर्जाची जी मुदत वाढ ही 6 महिन्यानं केलेली आहे. येणाऱ्या 6 महिने कोणत्याही प्रकारे कर्जावर व्याज लागणार नाही, कर्ज फेडण्याची आवश्यकता नाही. जर पंजाब सारखं राज्य जर हे करू शकतं तर हे महाराष्ट्र एवढं पुढारलेलं राज्य आपण म्हणतो, या राज्यामध्ये पंजाब सारखी मदत देण्याची आताच्या घडीला आवश्यकता आहे. आज या महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज आहे. 9 लाख कोटीचं कर्ज असताना मागच्या काळामध्ये सातत्यानं शेतकऱ्याची किती रकमेची बाकी आहे मी तुम्हाला सांगितलं. परंतु या महाराष्ट्रामध्ये 400 ज्या कारखान्यात, या कारखान्याकडे आताच्या घडीला ज्या पद्धतीनं थक हमी आहे, 46,000 कोटी रुपयाची थक हमी आहे. 46,000 कोटीची थक हमी सरकारने घेतलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या थक हमीची रक्कम राज्य सरकारला भरावी लागलेली आहे. आज हजारो कोटी रुपये सरकार भरतंय. मागच्या काळामध्ये काही लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या लोकांच्या कारखान्याला सरकारने थक हमी दिली एनसीडीसीच्या मार्फत. अतिशय अवघड आहे एनसीडीसीची कर्ज. एनसीडीसीचं कर्ज असं आहे की या कारखान्यानं 1 रुपया जरी थकवला तर महाराष्ट्र सरकारचं रिझर्व्ह बँकेमध्ये जे खातं आहे या खात्यातून डायरेक्ट या कर्जाची रक्कम कट होते. ज्या लोक भारतीय जनता पार्टीत गेले, जे लोक भारतीय जनता पार्टीला समर्थन करतात, अशा लोकांना अशा प्रकारचं कर्ज मागच्या काळात दिलं गेलं. त्याच्यातले काही नाव मी सांगू इच्छितो. जे भोरचे आमदार काही थोपटे, त्यांच्या कारखान्याला 409 कोटी रुपये दिले गेले. विखे जे आहेत, विखे पाटलाच्या कारखान्याला 218 कोटी रुपये दिले गेले. या सरकारला जे एनसीडीसीच्या मार्फत जे कर्ज दिलं जातंय हे कर्ज मला असं वाटतं राज्याच्या हिताचं नाही. जर शेतकऱ्याची 1 लाखाची थक हमी तुम्ही घेऊ शकत नाही, शेतकऱ्याची 50,000ची 2 लाखाची थक हमी आपण घेऊ शकत नाही,
परंतु अशा धनदांडग्या साखर कारखान्याला सरकार मोठ्या प्रमाणावर थक हमी देतंय. आत्ताच्या घडीला या सगळ्या कारखान्याकडे जवळपास 1550 कोटी रुपये येणं बाकी आहे. आणि म्हणून बांधवांनो, हे सरकार या महाराष्ट्रातलं शेतकऱ्याच्या विरोधातलं. पीक विमा होता या महाराष्ट्रामध्ये, 1 रुपया पीक विमा कोणत्याही शेतकऱ्यानं मागितला नव्हता. 2 वर्ष दिला, आता पीक विमा 1 रुपयात बंद केला. 4 ट्रिगर पीक विम्याचे होते, आता फक्त 1 ट्रिगर ठेवलं. नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विमा देऊ शकत होतो. आताच्या जर काळामध्ये हा पीक विमा या अटी शर्तीनुसार जर असता तर या लाखो शेतकऱ्यांना विमा देता आला असता. आणि म्हणून मला असं वाटतं आपण शिवसेनेच्या माध्यमातून निश्चित मागणी करू, या पीक विम्याचे जे निकष शिथिल झाले पाहिजे. आज अशा पद्धतीनं सरकारने स्वतःचा खर्च वाचवण्यासाठी या शेतकऱ्याच्या गळ्यावर नख ठेवलेले बांधवांनो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला लढा द्यावा लागेल. पीक विम्याच्या बाबतीत ज्या ज्या अटी शर्ती याच्यात बदल करावा लागणार आहे बांधवांनो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात आपल्याला लढा द्यायचा आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या काळामध्ये दौरा केला. हा दौरा मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यामध्ये झाला. या लातूरमध्ये ते गेले, धाराशिवमध्ये गेले, बीडमध्ये गेले, जालन्यामध्ये गेले, संभाजीनगरात गेले. गावगाव उद्धवजी ठाकरे साहेब थांबले. मोठे बूट घालून चिखलात जायचं नाही असं नाही, शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेले, शेतकऱ्याच्या व्यथा ऐकल्या, शेतकऱ्याच्या कथा ऐकल्या. उद्धवजी ठाकरे साहेबांनी रात्री उशिरापर्यंत दौरा केला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं दुःख जाणून घेतलं. आणि या काळात शेतकऱ्यांनी कोणती आठवण करून दिली असेल तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली 2 लाख रुपयाची कर्जमाफी. आजही शेतकऱ्याला ही 2 लाखाची कर्जमाफी आठवते. आणि म्हणून बांधवांनो, आताच्या या परिस्थितीमध्ये शेतकरी रोज मरत आहे. शेतकरी रोज मरत असताना त्याचा 7-12 कोरा होण्याची आवश्यकता आहे. आज मंत्री वेगवेगळ्या मंत्र्यावर मोठ्या पद्धतीनं कर्ज आहे, पण तो शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही. आज अजितदादा पवार एका ठिकाणी म्हटले, लाडक्या बहिणीसाठी आम्ही 45,000 कोटी रुपये दिले. लाडक्या बहिणीसाठी 45,000 कोटी रुपये दिले, पण तो या लाडक्या बहिणीचा नवरा आज मरतोय, या लाडक्या बहिणीचा बाप आज मरतोय, या लाडक्या बहिणीचं कुंकू पुसलं जातंय, या लाडक्या बहिणीच्या लेकरा बाळाचे दप्तर वाहून गेले, या लाडक्या बहिणीच्या लेकरा बाळाला खायला अन्न नाही. आणि हे 45,000 कोटी रुपये 1,500 रुपये दिल्याच्या गप्पा मारणारं सरकार या महाराष्ट्रात आहे बांधवांनो. म्हणून ही लाडकी बहीण आज व्यथित आहे. या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये नाही तर या लाडक्या बहिणीला कर्जमाफीची आवश्यकता आहे. आज या लाडक्या बहिणी विधवा होतात. एकीकडे देवा भाऊ म्हणून जवळपास 100 कोटी रुपयाच्या जाहिराती द्यायच्या. कोणती साइन पोस्ट कंपनी 100 कोटीच्या जाहिराती दिल्या. राऊत साहेब, तुमच्यावर फक्त 15 लाख रुपयाचा आरोप टाकून तुम्हाला जेलमध्ये टाकलं. 100 कोटी रुपयाच्या जाहिराती दिल्या. कोणी दिल्या? बेनामी मालमत्ता, बेनामी नावानं दिली गेली 100 कोटीचं जाहिराती. बांध्यापासून चांद्यापर्यंत सगळ्या ठिकाणी देवा भाऊ जाहिराती लागल्या. देवा भाऊच्या या बहिणी आज विधवा होतात, परंतु या भावाला याची चिंता नाही बांधवांनो. म्हणून अशा पद्धतीनं सगळी स्थिती आहे. आज या सगळ्या स्थितीमध्ये देवा भाऊ सारखे मुख्यमंत्री प्रचंड प्रमाणात जाहिराती देतात. एक मंत्री या राज्यामध्ये छोट्याच्या नातवाला घेण्यासाठी 80-80 लाख रुपयाची कार घेतात. देवा भाऊ 100 कोटीच्या जाहिराती देतात आणि देवा भाऊ नंतर सांगतात की ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाही. देवा भाऊचं हे पत्र आहे. काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा दाखवलं. हे पत्र आहे देवा भाऊचं. हे पत्र आहे 16 ऑक्टोबर 2020 उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना लिहिलेलं. आणि त्यांनी लिहिलेलं आहे, परतीच्या पावसाने जो पाऊस आला याच्या तातडीनं मदत करा, अशा पद्धतीचं पत्र लिहिलेलं आहे. बरंच लिहिलेलं आहे, मी वाचत नाही. परंतु जिल्ह्यात पूर्वीच्याच पंचनाम्यावर नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. यांचे तर अजून पंचनामेच झालेले नाही. बांधावर त्याचप्रमाणे सगळ्यात शेवटी असं म्हणतात, नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे. आपण तातडीनं लक्ष घालावे, अशा प्रकारचं पत्र लिहिले. आता तुम्ही काय करताय? आता तुम्ही काय करता? हे तुमचं पत्र आहे. 5 वर्ष मुख्यमंत्री होते तुम्ही. 14 ते 19, 20 ला लिहिलेलं पत्र आहे. तुम्हाला माहिती नाही दुष्काळ ही संकल्पना, ओला दुष्काळ ही संकल्पना काय? आणि म्हणून हे सरकार खोटं बोलतंय. आणि सरकार खोटं बोलत असताना आज हा शेतकरी खऱ्या अर्थानं
याला मदतीची आवश्यकता आहे. आज ही मदत जर बघायला गेलं तर मला असं वाटतं सरकारची द्यायची तयारी नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये भले दिवाळीचा सण असेल, शिवसेनेला लढा उभा राहावा लागेल. हा लढा शेतकऱ्यासाठी असेल, हा लढा असेल शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी, हा लढा असेल पीक विम्याच्या वेगवेगळ्या अटी शर्तीसाठी, हा लढा असेल हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळाली पाहिजे याच्यासाठी. हा लढा शिवसेनेला करावा लागेल. आणि मी 100% सांगतो, हा दसरा झाल्यानंतर शिवसेना या महाराष्ट्रात हा लढा उभा केल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही मागणी करतोय. ही मागणी करत असताना जिल्ह्यावर जाऊ, तालुक्याच्या तहसीलवर जाऊ, वेळ प्रसंगी मंत्रालयात घुसू, परंतु या सरकारला शेतकऱ्याला न्याय द्यायला आम्ही भाग पाडू. म्हणून बांधवांनो, या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेचा हा मेळावा विचाराचा मेळावा आहे. 80% समाजकारणाचा मेळावा आहे. शेतकरी या समाजाचा, या महाराष्ट्राचा मुख्य घटक आहे. आणि शेतकरी व्यथित असताना, शेतकरी दुखी असताना ही शिवसेना थांबू शकत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या दसऱ्याच्या निमित्तानं आपल्याला संकल्प करायचा आहे. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात एक व्यापक लढा करू आणि या शेतकऱ्याला न्याय देण्याचा संकल्प आपल्याला करावा लागेल. उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली 2 लाखाची कर्जमाफी, कर्जमुक्ती आपल्याला आठवावं लागेल. ही कर्जमुक्ती खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला ऐतिहासिक ठरली होती. आज या सगळ्या कर्जमाफीच्या बद्दल हे सगळे लोक स्वतःचे शब्द फिरवतात, परंतु शब्द फिरवत असताना मला असं वाटतं यांनी सरकार यायच्या आधी काय काय बोलले लक्षात ठेवा, आता काय काय बोलतात लक्षात ठेवा. आणि म्हणून बांधवांनो, ह्या सगळ्या विषयामध्ये शिवसेना शांत बसू शकत नाही. पंजाबने ज्या पद्धतीनं लढा दिला, पंजाब ज्या पद्धतीनं या सगळ्याला शेतकऱ्याला मदत करते, मला वाटतं ही मदत येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला मिळण्याची आवश्यकता आहे बांधवांनो. आणि म्हणून ही मदत मिळवण्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागेल. हा लढा करत असताना शिवसेनेनं ज्या पद्धतीनं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली एक कर्जमाफी केली होती, येणाऱ्या काळात सुद्धा ही कर्जमाफी आवश्यक आहे. मी फक्त एक व्हिडिओ एक अर्धा मिनिटाचा आपल्याला ऐकवतो. पाणी गेलेलं आहे मोबाईलमध्ये. कसं लावतं? शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. 30 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. अजित दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात 7-12 कोरा कोरा कोरा, अजितदादा म्हणतात 30 तारखेपर्यंत पैसे भरा. असं हे लबाड सरकार आहे. मला वाटतं या लबाड सरकारच्या विरोधात येणार काळात आपण संकल्प करू. आज विजयादशमी आहे. या विजयादशमीच्या दिवशी आई भवानीनं, जगदंबेनं महिषासुराचं मर्दन केलेलं आहे. आजचं हे राज्यातलं सरकार महिषासुराचा अवतार आहे. मला वाटतं हा महिषासुराच्या अवताराला शिवसेना रूपी आई भवानीची तलवार निश्चित नेस्तनाबूत करण्यासाठी आपण संकल्प करावा. अशा प्रकारची विनंती आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्वरी भूवरी ग अंबे सत्वरी भूवरी, सत्वरी भूवरी ग अंबे सत्वरी भूवरी. पक्षप्रमुख आदिमाय तू ये, आदिशक्ती तू ये. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. असुरांचा संहार करा. उद्धव साहेब आगे बढ़ो. सत्वरी भूवरी ग अंबे सत्वरी भूवरी. मी विनंती करतो उद्धव साहेबांना की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. प्रतिपालक क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय.
माननीय सुभाष देसाई साहेबांना विनंती आहे, हर 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 भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. सुभाषजी देसाई यांना विनंती आहे, भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. भारत माता की. यानंतर माननीय शिवसेना नेते दिवाकर रावते यांना विनंती करतो, कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. माननीय चंद्रकांतजी खैरे अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती मान्यता मान्य शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. नेहमीच्या परंपरेप्रमाणे शस्त्राचं पूजनही आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. शस्त्रपूजन झालेलं आहे. या मेळाव्यात रश्मी वहिनी आणि तेजस्वी ठाकरे हे सुद्धा आता उपस्थित आहेत. शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांचं आता मंचावरती आगमन झालेलं आहे. सर्वांना विनंती आहे, या प्रवेशद्वारावर जी आपण गर्दी केलेली आहे, महासाहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी प्रवेशद्वारावर आपण प्रचंड गर्दी केलेली असल्यामुळे बरेचसे शिवसैनिक बाहेर आहेत. अगदी सेनाभवनपर्यंत हे शिवसैनिक थांबलेले आहेत. मी विनंती करतो शिवसेना नेते संजयजी राऊत यांना की त्यांनी या मेळाव्यात संबोधित करावे. आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, सर्व मान्यवर नेते आणि या भर पावसात चिखलात या ऐतिहासिक दसरा मेळाव्यासाठी उपस्थित असलेले निष्ठावंत शिवसैनिक, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आपल्याकडे आज लक्ष आहे. 68 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुखांनी जी ठिणगी टाकली शिवसेनेची, त्याचा हा पेटलेला वणवा मुसळधार पावसात सुद्धा विझू शकत नाही. या संपूर्ण देश पाहतो आहे. आतापर्यंत नेत्यांची भाषणं व्हायची आणि मग पाऊस पडायचा. या इथे पाऊस वादळ असताना सुद्धा हा मेळावा आपण करतो आहोत आणि हजारोच्या संख्येने आपण इथे जमलेला आहात. हे शिवतीर्थ आहे आणि हे शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचं आहे. या शिवतीर्थाच्या पलीकडे आणखी एक शिवतीर्थ आहे, ते सुद्धा आपलंच मानायला पाहिजे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी ज्या शिवसेनेची स्थापना या शिवतीर्थावर केली, त्या शिवसेनेचा दसरा मेळावा ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मराठी माणसाची भक्कम एकजूट ज्या शिवसेना प्रमुखांनी केली, त्या शिवसेनेला हादरे देण्याचा प्रकार कोणी किती केला तरी त्या हादऱ्यामध्ये आपण संपून जाणार आहात. आज मला अनेकांनी प्रश्न विचारले, अनेकांनी शंका उपस्थित केल्या. शिवतीर्थावर चिखल झालेला आहे, म्हणजे तुम्ही चिखलफेकच करणार? मी म्हटलं होय, गद्दारांवर चिखलफेकच करणार, त्यांची तीच लायकी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आहे.
मराठवाडा संपूर्ण पाण्यात आणि चिखलात आहे. 8-8 दिवस शेतकरी चिखलात आहे. आपण 2 तास पाण्यात आणि चिखलात ही सभा घेतली तर आपल्याला वाईट वाटण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात ओला दुष्काळ असेल तर हा आमचा ओला दसरा मेळावा आहे. मित्रांनो, रावणाचा आज अंत करायचा आहे. नेहमी रावणाचं दहन होतं. आता या पावसामध्ये रावणाचं दहन कसं करायचं? रावणाला जाळायचं की रावणाला बुडवायचा हा विचार करावा लागेल. या मुंबईमध्ये पाऊस आहे. या मुंबईमध्ये रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतल्या रावणाला जाळायचा. माननीय उद्धव साहेबांनी शस्त्रपूजा केलेली आहे. शस्त्रपूजा करण्याचा अधिकार हा माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. मला विचारलं गद्दारांच्या मेळाव्यामध्ये ते काय पूजणार? मी म्हणलं त्यांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार असू शकत नाही. मग ते काय पूजणार? मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून त्यांनी दिल्लीतून अमित शहाचे जोडे आणलेले आहेत. त्यांनी दिल्लीतून अमित शहाच्या चपला आणलेल्या आहेत, जोडे आणलेले आहेत. ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं पूजन ते करणार आहेत. आम्ही शस्त्रपूजा केली, आम्ही विचारांची पूजा करतो. हे अमित शहाच्या पादुकांची पूजा करतायत. जो तो आपल्या लायकीनुसार वागतो आणि जगतो. हा निष्ठावंतांचा मेळावा आहे. आणि आमची निष्ठा कशी? हम छोटे छोटे फायदे के लिए जमीर का सौदा नहीं करते. हम छोटे छोटे फायदे के लिए जमीर का सौदा नहीं करते. हमारी खून की आखिरी बूंद उद्धव जी आपके दामन पर होगी, आपके दामन पर होगी. हे सरकार महाराष्ट्राचं आणि देशाचं सरकार हे होट चोरीतून आलेलं सरकार आहे. त्याच्यावरती उद्धवजी बोलतील. महाराष्ट्रामध्ये होट चोरी, लोकसभेला होट चोरी, शिवसेनेची चोरी, धनुष्यबाणाची चोरी, शरद पवारांच्या घड्याळाची चोरी. मला सांगितलं हे एवढे चोर आहेत, मुंबईतल्या चोर बाजाराचं नाव आता मोदी बाजार करा. बरोबर ना? मुंबईच्या चोर बाजाराचं नाव मोदी बाजार करा. एवढ्या चोऱ्या ह्या लोकांनी केलेल्या आहेत. मिळेल ते चोरतायत. मित्रांनो, आपण भर पावसामध्ये आलेला आहात. मी जास्त वेळ घेणार नाही. ही लढाई मोठी आहे. ही लढाई मुंबईची आहे, महाराष्ट्राची, दिल्लीची आहे. आपल्याला माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे. मी तूर्त आपलं इतकंच सांगतो आणि पुन्हा आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. शिवसैनिक सगळे पावसात आणि आपण बघितलं तर आपलं नेतृत्व आदरणीय उद्धव साहेब सुद्धा भर पावसात आपल्या सोबत. मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना की त्यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन करावं. अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब आगे बढ़ो. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. मी मुंबईकर, शिवशक्ती भीमाशक्ती एकजुटीचे प्रणेते, महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, वारकऱ्यांचे कैवारी माननीय शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य माजी मुख्यमंत्री, कुटुंब प्रमुख श्रीमान उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा. अखंड हिंदुस्थानचे कैवारी, प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदू
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपल्या परंपरेप्रमाणे सर्वांना दसऱ्याच्या पहिल्या प्रथम मी शुभेच्छा देतो, विजयादशमीच्या शुभेच्छा. आणि किती वेळा मी बोलायचं की अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असतं. आणि म्हणूनच अनेक पक्षांचं आपल्या शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे. आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय, जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे. आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो, वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवावरती किती शाली टाका, गाढव ते गाढवच. आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला, अमित शहांचा जोड्याचा भार वाहणारे गाढव. जाऊ द्या, त्यांना जोडे लाख लाभोत. जनता पण मारणारे एक दिवस, तो दिवस पण काही लांब नाहीये. आज मुद्दामून ही सभा हा मेळावा अनेक जण सांगत होते की कसा घेणार. म्हटलं जसा नेहमी घेतो तसाच घेणार. आणि आजपर्यंत जेवढा जसा मोठा मेळावा झाला त्याहीपेक्षा मोठा मेळावा आज होणार. मला माहिती आहे सगळीकडे चिखल झालेला आहे. याचं कारण कमळाबाई. आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि कमळाबाईचा काय संबंध. पण कमळाबाईच्या कारभाराने कमळाबाईंनी स्वतःची कमळं फुलवून घेतलेत, पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे. आणि अंबादास, तुम्ही शेतकऱ्यांचा विषय पूर्ण मांडलात. जी हालत शेतकऱ्यांची झाले त्याची थोडीशी चुणूक आपल्याला येईल या पावसात भिजताना आणि चिखलात बसल्यावरती. घरादाराचं संपूर्णपणे चिखल झालेलं आहे त्यांच्या. शेतकऱ्याची शेतजमीन तर वाहून गेलीच, पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे. राहायचं कुठे. शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो, 2 घास देतो, तो शेतकरी आज विचारतोय की आम्ही खायचं काय. ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती. हे एवढं मोठं संकट. आजपर्यंत मराठवाडा हा अवर्षणग्रस्त होता, आता तिकडे अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टी म्हणजे आपत्तीग्रस्त. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय, सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय, हे संकट फार मोठं आहे. जसं लिंबाळा दाऊला भूकंप झाला होता आणि शिवसेनेने एक गाव आपण दत्तक घेतलं होतं. राऊते साहेब तुम्ही होतात, खैरे साहेब होते. आपण अर्थात आपल्याकडे सरकार नाहीये, पण जी काही करता येईल ती फुलाची पाकळी ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी आणि उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांसाठी देऊ. अगदी मोठी बाग जरी नाही तरी काही जणांच्या आयुष्यात एखादं फुल जरी आपण फुलवू शकलो तरी मी म्हणेन आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. हे करायला पाहिजे. कारण आजचे जे मुख्यमंत्री आहेत, मी काल मुद्दामून प्रेस कॉन्फरन्स घेतली. माणसं कशी बदलतात बघा. आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोंबलत फिरत होते, ओला दुष्काळ जाहीर करा. आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलतायत की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये. नसेल, पण जनता संकटात आहे. खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा, पण त्यांना पहिले मदत द्या. मी कालही बोललोय, आधीही बोललोय, आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत ही केलीच पाहिजे. ज्याप्रमाणे आपलं सरकार होतं तेव्हा मी कोणीही न मागता, कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती.
काय निकष होते तेव्हा, पण माझं कर्तव्य म्हणून मी ते केलं होतं. आणि निवडणुकीच्या तोंडावरती नाही तर एकमेव माझं अधिवेशन जे झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरला, त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती जाहीर केली आणि कालबद्ध स्वरूपात ती पूर्ण करून दाखवली होती. तशी तुम्ही कर्जमुक्ती करा. अजून यांची 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते, अजून शेतकरी प्रतीक्षेत आहेत, लाभ कधी मिळणार ते पण गेलं पाण्यात सोडून. पण 2017ची कर्जमुक्ती अजून होत नाहीये. आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला. दरम्यान कोरोनाचं संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी राहिली होती ज्याची सुरुवात केली होती की जो नियमित कर्ज परतफेड करतो त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी म्हणून आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती. आपण सुरुवात केली आणि या गद्दारांनी त्यांच्या राशी पळवल्या आणि निघून गेले सुरत गुवाहाटीला, म्हणून ते अर्धवट राहिलं. पण आज आपला हा दसरा मेळावा होतोय, आणखीन 2-4 दसरा मेळावे झालेत. बाकीच्यांबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण विशेषतः संघाचा जो दसरा मेळावा झाला त्या संघाच्या दसरा मेळाव्याबद्दल मी जरूर बोलणार आहे. कारण 100 वर्ष ही काही थोडी थोडीची वर्ष नाहीये. आज काय योगायोग आहे कल्पना नाही मला, पण संघाची 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे. हा काय योगायोग म्हणायचं की काय मला कळत नाही. पण जशी संघाला 100 वर्ष होत आहेत तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा, समाजसेवक म्हणा, जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले. त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो. कारण अशी लढणारी माणसं आता कमी होत चाललेली आहे. जो लढेल तो तुरुंगात जाईल, ही अशा पद्धतीने यांची सरकारची आता नीती आणि वाटचाल सुरू झालेली आहे. जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल की या कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला गेला. सर्वांनी विरोध केला, आपण केलाच पाहिजे, तो लागू होऊ देता कामा नयेच. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या चेलाच्या पाट्याने त्याची मखलाशी केली की हा कायदा असं काही एकट्यासाठी नाही, सगळ्या संघटना जर कोणी अति डावे, कडवे डावे, आम्ही कडवे डावे वगैरे ओळखत नाही, आम्ही देशद्रोही आणि देशप्रेमी दोनच जणांना ओळखतो. पण तुम्ही नुसतं आम्हाला तोंड देखल्या काहीतरी कारण सांगणार असाल तर उदाहरणासकट सांगतो की कसा गैरवापर होतोय. सोनम वांगचुक एक चांगला देशभक्त, सोनम वांगचुक या माणसाने अतिशय दुर्गम भागात लेह लडाख, जिकडे कडाक्याची थंडी, नुसती कडाक्याची नाही, हाडं मोडतील अशी थंडी असते, त्या थंडीमध्ये आपले जवान नीटनेटके राहावे, त्यांना काहीतरी उबदार एक आडोसा मिळावा म्हणून सोलार टेक्नॉलॉजीवरती त्यांना छावण्या बांधून दिल्या. ती टेक्नॉलॉजी त्यांनी दिली. पाण्याचं दुर्भिक्ष होतं, ते दुर्भिक्ष होऊ नये, पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आईस तुपाची योजना आणली. काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते, पण त्याने आंदोलन सुरू केलं का? न्याय हक्कासाठी. लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे. न्याय हक्क ही लोकशाहीतली मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते, करतायत. उपोषण चालू ठेवलं होतं पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही. मग पेटले सगळे, काय त्याला आता जेनजी जसं नेपाळमध्ये पेटले, लेह लडाखमध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी बाबांनी त्यांना सरळ उचलून रासुकाखाली आत टाकून दिलं. जा, 1 वर्ष आता बाहेरच पडणार नाही. हा जनसुरक्षा कायदा, हम करे सो कायदा, तोच आपल्याला तोडून मोडून टाकायचा आहे. तोच तोडून मोडून टाकायचा आणि टाकलाच पाहिजे. कारण मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत वांगचुक हे देशद्रोही नव्हते, पण त्यांच्यावरती आता आरोप ठेवले की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन आलात, एका शिष्टमंडळातनं ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वांगचुक यांना अटक होणार असेल
तर नवाज शरीफचा केक गपचूप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं ह्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. न्याय हक्क मागणं हा या देशामध्ये देशद्रोह होतोय. आणि म्हणून काही वेळेला असं वाटतं की या सगळ्या कमळाबाईंनी चिखल करून ठेवलाय. जो म्हणतोय ते तुम्हाला आता कळेल. एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगेन तसं. एक तर भाजप आणि प्रशासन सरकार चालवण्याचा सुतराम संबंध नाही, दुरान्वयाने सुद्धा संबंध नाहीये. 3 वर्ष मणिपूर जळतंय. आता काल परवाकडे मोदी मणिपूरमध्ये गेले. 3 वर्ष जळते मणिपूर. तिथल्या महिलांची धिंड निघते, धिंडवडे निघतात अब्रूचे. ना मोदी जायला तयार, ना दुसरे व्यापारी जायला तयार. पण एवढं करून मोदी गेले. आम्हाला असं वाटलं की मोदी काहीतरी तोडगा काढतील, ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना काहीतरी सांत्वन करतील. पण गेल्यानंतर त्यांचं भाषण आलं होतं. हसायचं की रडायचं. मणिपूरमध्ये गेल्यानंतर मोदीजीने भाषण केलं, मणिपूर के नाम में ही मणी है. ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे, आम्हाला इथेही कळतं. म्हणून मराठी सक्तीची पाहिजे. मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणिपूरमधला मणी दिसला, पण मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसलं. तिथली जनता रडते, तिथली जनता आक्रोश करते. पण आमचे पंतप्रधान तिकडे जाऊन मणिपूर के नाम में ही मणी आहे. कशाला जाता मग तिकडे? ही जी यांची सगळी जी वृत्ती आहे, मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर की भाजप म्हणजे आता अमिबा झालेला आहे. अमिबा म्हणजे तो एक पेशीय प्राणी असतो, काय जीव असतो, तो सगळ्यांना शाळेमध्ये होता. अमिबा वाटेल तसा वेडा वाकडा कसाही पसरतो, जिकडे लागेल तिकडे युती करतो. झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो, तिकडचा. पण एक पेशी मीच शरीरात गेलं तर पोट बिघडतं. तसे समाजात घुसले तर शांती नाहीशी होते. म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतोय, म्हणून अभिमा म्हणतोय. आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहेत. म्हणून मी बातमी घेऊन आलोय. इंडिया टुडेने सर्वे केलाय, तुमच्यापर्यंत आलाय. इंडिया टुडेने एक सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया. आता गेल्या 2-3 महिन्यातला सर्वे आहे, म्हणून मी त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे. आपल्या वेळेला पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. माझं कर्तृत्व नव्हतं, हे तुमचं सहाय्य होतं. महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं, ते माझं नव्हतं. पण आज जो हा सर्वे झालेला आहे, आलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, नंबर 1, 2 ममता, 3 चंद्रबाबू, 4 नितीश कुमार, त्याच्यानंतर स्टॅलिन, नंतर काय ते पिनारवी विजयन, मग रेवंत रेड्डी, मोहन यादव, हेमंता बिश्वकर्मा शर्मा आणि 10व्या ह्याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नशीब 10वे नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते. अहो येणार कसे? सगळी बजवचपुरी करून ठेवलेली आहे. काय केलं काय तुम्ही आजपर्यंत? आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये धाड टाकली, अधिकाऱ्याला पकडला रंगेहात. वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्तांना पकडलं होतं. अधिकारी पकडले जात आहेत, पण मंत्री राजरोस बॅगा उड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले आहेत. त्यांना यांना हात लावायची हिंमत होत नाहीये. मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत. आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जात आहेत. पुरावे सादर केले, विधिमंडळात सादर केले, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत. हे बरं नाही, पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामा नये. हे तुमचं राज्य, हा तुमचा कारभार. आणि म्हणून मला RSS मोहन भागवत यांना विचारायचे काही प्रश्न. हे मी प्रश्न लिहून आणलेले, पण आता याचे कागद ओले झालेत आहेत तरी. कारण आता निवडणुका येत आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. निवडणूक तुम्ही लावाच, जनता वाटच बघते.
आज येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची झालेली चाळण हे सगळेजण बघतायत, अख्खी मुंबई भोगते. जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुंबणारी मुंबई, तुम्ही ते मेट्रो आणि मोनो चालू ठेवण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये आता बोट सेवा सुरू करा. मेट्रोचं स्टेशन तुंबतंय, मोनोरेल लटकते, खड्डे पडतायत, ट्रॅफिक वाढतोय. आणि हे आपले महापालिकेत भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोंबलून हे पुन्हा दिल्लीला जातात अमित शहा. आणि मग जशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे आता भाजपवाले यांना दुसरा उद्योग नाही, हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागलेले आहेत. असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील, येऊ द्यात. कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे या देशामध्ये धर्म कोणाचाही कोणताही असू शकतो. आम्ही हिंदू आहोत, कोणी मुसलमान आहेत, कोणी ख्रिश्चन आहेत. धर्म कोणाचा कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे, तो म्हणजे आपला हिंदुस्थान. धर्म आपल्या घरामध्ये ठेवा, पण घराच्या बाहेर जेव्हा आम्ही पडतो तेव्हा आमचा देश हाच माझा धर्म, ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. आणि तुमचं काय हिंदुत्व? म्हणून मला मोहन भागवतांना विचारायचंय, आणि जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्यानी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल. अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल. जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी. ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत. आणि आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपला परत सांगतो, तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा. पहिलं ते तुमचं फडकं आहे, फडकच आहे, तो भगवा असूच शकत नाही. कारण भगवा हा शिवसेनेच्या हातामध्ये आहे, शिवसैनिकाच्या हातामध्ये आहे. तुमच्या फडक्यावरचा हिरवा काढा आणि मग आमच्या अंगावरती या. आणि मग 100 वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब, हे तुमचे चेले चपाटी आहोत. 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी 100 वर्ष संघाने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की यासाठी केला होता अट्टहास, ही विचारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत? आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण RSSचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल. पण ब्रह्मदेव नाही झाला, ब्रह्म राक्षस झालेला आहे. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, मी ब्रह्म राक्षस हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. सगळ्यांनी घरी जाताना गुगलवरती ब्रह्म राक्षस या शब्दाचा अर्थ बघा. आमच्या अंगावरती हिंदुत्व म्हणून येताना मोहन भागवतांनी जे सांगितले, गेले काही वर्षातली त्यांची वाक्य आहेत. मुस्लिमों को लेकर RSS चीफ मोहन भागवत की बैठक में लिया गया बड़ा निर्णय, अब घर घर पहुंचेगी टीम. RSS प्रमुख मोहन भागवत ने दिल्ली में मुस्लिम धर्मगुरुओं के साथ बैठक की, जिसका उद्देश्य हिंदू और मुसलमानों के बीच की दूरी को कम करना है. पिछले 3 वर्षों से भागवत इस दिशा में सक्रिय है, मदरसों का दौरा कर रहे हैं और मुस्लिम नेताओं से मिल रहे हैं. हे जे बेंबीच्या देठापासून ओरडणारे भाजपडे आहेत त्यांना विचारतोय, मोहन भागवतांनी हिंदुत्व सोडले बोलण्याची हिंमत आहे का तुमची? आहे हिंमत? आणि हे एवढ्यापुरतं थांबलेलं नाहीये. या बातम्या ज्या आहेत, 2022 ची बातमी एक आहे की मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर त्यांचे मुसलमानांचे जे सर्वोच्च नेते आहेत उमर अहमद इलियासी यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. हिंदुस्थान मधल्या मुसलमानांच्या सर्वोच्च नेत्याने मोहन भागवतांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. जा भाजपड्यांना विचारा त्यांना जाऊन की हिंदुस्थानचे राष्ट्रपिता म्हणालेत का पाकिस्तानचे राष्ट्रपिता त्यांना म्हणालेत? आमच्या अंगावरती येतं. अरे तुम्हाला लाज लज्जा शरम काय आहे की नाही? एक तर काहीतरी ठरवा. आम्ही जे बोललो ते एवढ्यासाठी बोललो, ना आकार ना उकार ना ध्येय ना धोरण, कसाही वावरतोय, कसाही वाढतोय, कसाही पसरतोय.
आणि जरा थांबा, मला बोलू द्या, नाही तर इकडून भाषण करा. हे एवढ्यापुरतं थांबत नाहीये. मोहन भागवत बोललेले आहेत की या देशामध्ये राहतो तो प्रत्येक जण हिंदू आहे. मग हे तुमचे जे चेले चपाटे करतायत हिंदू मुस्लिम, आम्ही जे सांगतोय परत मी त्याच्यावर ठाम आहे की हा देश जो स्वतःचा मानतो तो आमचा आहे. त्या सोफिया कुरेशी ज्यांना हे भाजपवाले पाकिस्तानांची आणि अतिरेक्यांची बहीण बोलले होते, ती सोफिया कुरेशी आमची सगळ्यांची बहीण आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. पण काहीतरी एक दिशा ठरवा, काहीतरी एक कुठे जायचं ते ठरवा. कारण एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशीला पाकिस्तानांची बहीण म्हणताय, अतिरेक्यांची बहीण म्हणताय, दुसऱ्या बाजूला बिल्किश बानोवरती अत्याचार करणाऱ्यांची तुम्ही स्वागत करून मिरवणूक काढताय. आणि त्याच वेळेला मोदी सांगतायत की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या. एका बाजूला बटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की लहानपणी त्यांच्या आजूबाजूला मुस्लिम लोकांची सगळी वस्ती होती, त्यांच्या घरी ईदच्या वेळेला जेवण सुद्धा मुस्लिम घरातून यायचं. काय नेमकं तुम्ही देशप्रेमी तरी आहात का? नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का? जा स्वतःच तपासून घ्या. हिंदू म्हणून काय असतं ते आहे की नाही नीट बघून या. आणि देशप्रेम तुम्ही आम्हाला शिकवताय. काल परवाकडे झालेली जी क्रिकेट मॅच एशिया कप, तो जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे. क्रिकेट आणि पाकिस्तान बरोबर कशाला थोतांड केली तुम्ही? ऑपरेशन सिंदूर. तुम्हीच आम्हाला सांगितलं ना की पेहलगाम मध्ये धर्म बघून, धर्म विचारून गोळ्या घातल्या. हिंदू आहे घाल गोळी, हिंदू आहे घाल गोळी. एक तर तुमचं सरकार तिकडे 10 वर्ष बसले, तुमच्या देशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीये. या देशामध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या अतिरेक्यांच्या देशाबरोबर तुम्ही क्रिकेट खेळता. म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो, ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो. ही तुमची घराणेशाही. एका बाजूला तुमची नाचलेली कुजलेली सडकी ढोंगी घराणेशाही आणि दुसऱ्या बाजूला आमच्या ठाकरेंची घराण्याची परंपरा, ठाकरेंची घराणेशाही, ज्याचा मला अभिमान आहे. कशाला घराणेशाही बद्दल बोलता? आणि म्हणूनच तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी ही तुफान गर्दी, पाऊस पडतोय. आम्ही खुर्च्या बुडाखाली घेऊन बसणारी माणसं नाहीयेत. इकडे तर बघा, खुर्ची असली काय नसली काय, खुर्ची आम्ही घेतो डोक्यावरती. आणि मुंबईच्या बद्दल जर का बोलायचं झालं, कारण आता निवडणुका मागून निवडणुका येणार. काल परवाकडे जेव्हा मी शेतकऱ्यांच्या दौऱ्यावरती गेलो होतो, पाहणी त्यांच्याशी बोलत होतो, शेतकरी उद्विग्न आहे, रडतोय. आणि काही जण मला येऊन बोलत होते की साहेब, तुमच्या काळात तुम्ही केलेली कर्जमुक्ती तशी आम्हाला पाहिजे, तुम्ही आम्हाला परत हवे आहात. म्हटलं आता दादा त्याच्यामध्ये जाऊ नकोस, पहिलं तुला संकटातून बाहेर काढावं लागेल. पण एक वाक्य बोलताना तो बोलून गेला, ते फार महत्वाचं आहे. म्हणून मी जी काल मागणी केली लाडक्या बहिणीबाबत, ती त्याच्यासाठी केलेली आहे. निवडणूक आल्यानंतर महिलांच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये टाकले गेले. आणि ही गोष्ट काही प्रमाणात आपण मान्य केली पाहिजे की महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी जिकडे खायला अन्न नाही तिकडे 1,500 रुपये मिळत असतील आणि घरापुरते 1-2 रात्री मुलाबाळांना काहीतरी खाऊ देऊ शकत असेल तर महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी अरे हे बरं चाललंय. पण तो शेतकरी बोलला की साहेब, ही भाजपची औलाद आहे ना, ही आता पगारी मतदार तयार करते, पगारी मतदार. आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय, हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय. कारण पंतप्रधान तिकडे बसलेत. आज माझी अशी अपेक्षा होती की सर्व कामं रद्द करून 1 फुल आणि 2 हाफ जे आपल्याकडे आहेत, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री,
ते तिकडे दिल्लीत जाऊन बसायला पाहिजे होते की माझा महाराष्ट्र आज बुडतोय, अतिवृष्टीमध्ये भिजून चाललाय, जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, सगळे निकष बाजूला ठेवून केंद्राकडनं आम्हाला भरघोस मदत द्या, 10,000 20,000 25,000 कोटी रुपये आम्हाला द्या. पण पंतप्रधानांना प्रस्ताव पाहिजे. देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास सुरू आहे. अभ्यास होईपर्यंत त्यांना माहिती आहे की लोक विसरून जातात. जरा थोडंसं काहीतरी हातावर टिकवलं की निवडणुका आपण पार पाडू, मग काय बसले बोंबलत. बिहारमध्ये निवडणुकांच्या तोंडावरती पंतप्रधान तिथल्या महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये त्यांनी टाकलेत. जवळपास किती? 10,000 कोटी रुपये. 10,000 कोटी काय प्रस्ताव आला होता बिहारमधून? तिकडे निवडणुका असल्यानंतर प्रस्तावाची गरज नाही. तुम्हाला मतं विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, पण उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. हा माझा जाहीर आरोप आहे. गेल्या निवडणुकीत सुद्धा मोदी तिकडे गेले होते आणि लिलाव केला. बिहार के लिए मैं पैकेज देना चाहता हूं, कितना दे दूं? 50,000 दे दूं कि 70,000? 70,000 दे दूं कि 90,000? आणि करत 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 1.25 लाख कोटी रुपये त्यांनी तिकडे जाहीर करून टाकले होते. 1.25 लाख कोटी मिळाले की नाही मिळाले बिहारच्या जनतेला माहिती. म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत, पण तुम्हाला तुम्ही महाराष्ट्रावरती अन्याय करताय. अन्याय तुमच्या मनामध्ये आहे. महाराष्ट्रावरती सूड घ्यायचंय तुम्हाला. हे जे राजकारण चाललेलं आहे, म्हणून मी जे काय म्हटलं की भाजप आणि सरकार यांचा सुतराम संबंध नाहीये. सुतराम संबंध नाहीये. यांना प्रत्येक गोष्टीमध्ये महोत्सव साजरे करायचे. बचत महोत्सव, बचतोत्सव. जीएसटी कमी केला, लावला कोणी होता? नेहरूने लावला होता. नेहरूने लावला होता का जीएसटी? मग गेले 8 वर्ष तुम्ही लुटलात संपूर्ण देशाला. 125 लाख कोटी रुपये तुम्ही तिकडे खिशात घालून बसलात. म्हणजे मला तो राजेश खन्नाचा पिक्चर आठवला. कुठला तो आज का MLA का काहीतरी पिक्चर आहे. त्याच्याकडे काही हॉटेलवाले येतात आणि सांगतात की अमुक एका पदार्थाची किंमत वाढवायची. ते सगळे म्हणतात अहो किंमत वाढवली तर लोक बोंबलतील. तुले कितना चाहते हो? नहीं दुगना करना चाहता हूं. नहीं ठीक है आप तिगना कर दो, तिप्पट करा. सगळे आजूबाजू सांगतात हो तिप्पट काय लोक रस्त्यावरती उतरतील. आपण राजेश खन्ना मुख्यमंत्री असतो सांगू उतरने दो. लोग रस्ते पे उतरेंगे, आंदोलन करेंगे, तोडफोड होईल. मग लोक माझ्याकडे येतील. मग मी हॉटेलवाल्यांना बोलवीन आणि त्यांना सांगेन तिप्पट नाही तुम्ही दुप्पट करा. त्यांचंही काम झालं आणि आपलंही काम झालं. या पद्धतीने तुम्ही सरकार चालवताय. आणि मुंबई महापालिकेची निवडणूक जी मी बोलत होतो ती होऊनच द्या. मुंबई महापालिका सुद्धा यांनी कशी गहाण टाकलेली आहे. एक तर तुमचा ज्याच्याशी संबंध नाही ती सगळी कामं स्वतःवरती त्याचं श्रेय घेत आहे. बीडीडी चाळ आम्ही केली. कुठे केली? बीडीडी चाळीचं भूमिपूजन मी केलं होतं. सोबत शरद पवार होते आणि आदित्यनी तिथे आणि त्याच्याबरोबर जितेंद्र आव्हाडांनी मेहनत केलेली आहे. मुंबईचा कोस्टल रोड आम्ही केला. अरे लोक माहिती आहे ना लोकांना स्वप्न कोणाचं आणि पूर्ण कोणी केलं. आणि आज सुरतानी एक गोष्ट केली जी गोष्ट आदित्य इतके वर्ष बोलत होता की मुंबई हे न झोपणारं शहर आहे. दिवसा ज्या ऑफिसमध्ये जातात त्यांना दिवसा जेवणाची आणि खाण्याची पिण्याची म्हणजे पाणी पिण्याची नाही सोय असते, तर रात्री काम करणाऱ्यांना ती का असू नये. तेव्हा भाजपवाल्यांनी जो काय नंगा नाच केला होता संस्कृती नाईट लाईफ. नाईट लाईफ म्हणजे तुम्ही मकावला जाऊन नाईट लाईफ वाले तसं नाईट लाईफ नाही. कळलं ना? हा हे मकावला जाऊन यांचं नाईट लाईफ फुलणार आणि आम्हाला इकडे शिकवणार साधन सुचिता. आज जे आपण बोलत होतो तेच त्यांनी केले. रात्री सुद्धा आम्ही पब आणि बारची मागणी करतच नव्हतो. उलटा आमचं म्हणणं आहे बार रद्दच करा. जे तुमचे मंत्री चालवत आहेत त्यांना पहिल्या मंत्रिमंडळातून काढा ही आमची मागणी आहे. पण सगळं श्रेय आपल्याकडे घ्यायचं आणि दुसरं तुमच्याकडे द्यायची. मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास 2.25 लाख कोटीच्या तुटीमध्ये आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे. सहन करायचं आपण? बघत बसायचं आपण? आणि निवडणूक
घेऊ शकतील असं मला वाटत नाही, कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी यांनी 3 वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी ही जनतेसमोर येईल. आम्ही आणणार व्हाईट पेपर पहिला काढणार, त्याच्यावरती व्हाईट पेपर काढणार आहे. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, मला हरकत नाहीये, पण तुम्ही तरी किती वेळ भिजणार? हा सैनिक, हा शिवसैनिक, हा खरा शिवसैनिक. नाही राहू द्या, तुम्ही कितीही जल्लोषात असला तरी मला थोडं भान ठेवून बोलायला पाहिजे. मग काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार. आणि आता कोण बोललं रे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही? आणि तेव्हा मी बोललेलो आहे, आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. आणि मराठीवरती हिंदीची सक्ती मी आज जाहीरपणाने परत सांगतोय, आमचा हिंदीला विरोध नाही, पण आमच्यावरती सक्ती करायची नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जी भाषावर प्रांतरचना झाली त्या प्रांतरचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला. मग गुजराती लोकांना गुजरात मिळालं, बंगाली लोकांना बंगाल मिळालं, कानडी लोकांना कर्नाटक मिळाला, तमिळ सगळंच मिळालं, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, झारखंड असेल. तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला. भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार मिळालं, राज्याची राजधानी मिळाली. पण महाराष्ट्राला महाराष्ट्राची राजधानी मिळाली नव्हती. ती मुंबई, मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई, ही जर का या व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे या ज्या काही कंड्या पिकवल्या जात आहेत, दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का, उद्धव ठाकरे जाणार का, त्या सगळ्या मराठी द्वेष्टांना सांगतोय की तुम्ही आमच्या मराठीला हात लावून बघा, हिंमत असेल तर हात लावून बघा, हात जागेवर ठेवणार नाही. आमचं कोणाशी भांडण नाहीये. काय किती आतापर्यंत मारामाऱ्या झाल्या, आमच्या अंगावरती येऊ नका. जे शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय, एक तर कोणाच्या अंगावर जायचं नाही, पण कोणी अंगावर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवायचा नाही. आणि तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललेलो. आम्हाला कोणाचं उणं दोणं काढायचं नाहीये. पण विशेषतः मी 2 महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या, एक म्हणजे भारतीय जनता पक्षाला मी आज इशारा देतोय की हिंदुत्वावरनं आमच्या अंगावरती येऊ नका. तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो मी त्याचं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही. एक काहीतरी मोदीजींना विचारा, मोहन भागवतजींना विचारा की हे तुम्ही करताय हे या दिशेने जायचे काय थोतांड आहे. आणि आम्हाला प्रश्न विचारण्याच्या आधी तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा की ती पटेंगे तो कटेंगे कधी करायचं आणि राखी कधी बांधायची. एका राज्यामध्ये गोवंश हत्या बंदी, म्हणजे मी पूर्वी बोललोय, याच दसरा मेळाव्यात बोललेलो आहे की महाराष्ट्रामध्ये गोमाता आणि बाजूला जाऊन खाता, हे तुमचं हिंदुत्व. आणि 2-3 वर्षापूर्वी त्या उत्तरेमधल्याच राज्यामध्ये तो आर्यन मिश्रा नावाचा एक पोरगा, 22-23 वर्षाचा पोरगा मित्रांबरोबर चालला होता रात्री. त्याचा पाठलाग करून त्या बोगस तथाकथित गोरक्षकांनी त्याला भर रस्त्यात गोळ्या घालून मारला. त्याने शिक्षा झाली की नाही कोणालाच माहिती नाहीये. पण तुम्ही माणसं मारताय संशयावरनं. गोमांसाची तस्करी करतोय म्हणून तिकडे मारायचं आणि इकडे गोमांस जाऊन खायचं, ही कुठली पद्धत आहे तुमची? जे नॉर्थ ईस्ट आहे, जे किरण रिजिजू आहेत, त्यांनी सुद्धा सांगितले
तिथल्या त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की ते त्यांच्या राज्यामध्ये गोमांस खातात. मग ते तुमच्या पक्षात अजून कसे ठेवले? त्यांना काना लात मारून घालून टाकत. त्याच्यामुळे एकदा काय ती व्याख्या ठरवा, चौकट ठरवा. पण तुम्ही हिंदुत्वाचं ढोंग आणि देशभक्तीचं सोंग हे आता सोडा. मी भाजपला प्रेमाने सांगतोय, प्रत्येक वेळेला काय आग पाखड करण्याची गरज आहे अशातला भाग नाही. एक तर नशिबाने तुम्हाला संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करा. हा आता सगळा चिखल केला ना, तो चिखल करू नका. कारण ही संधी फार मोठी आहे, ही कोणाला मिळत नाही अशी संधी. आणि त्यावेळेला म्हणजे जनता पार्टीच्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी काढलेले कार्टून मला आठवते. कारण इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती, अनेक जण तुरुंगात गेले होते. काही जणांनी तुरुंगात जाऊन इंदिरा गांधींनी पत्र सुद्धा लिहिली होती की आता आम्ही तसं करणार नाही, आमची पूर्ण संघटना की तुम्ही म्हणाल तसं आम्ही देशसेवेला वाहून टाकू. हे कोण म्हणाले? जर का सिनियर लोकांना विचारलं, ते पुस्तक आहे माझ्याकडे, ते पत्र पण आहे माझ्याकडे. आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये देशाने इंदिराजींचा पराभव केला होता. आम्हाला हुकुमशाही नकोय, लोकशाही पाहिजे, जनता पक्ष पाहिजे. मग जयप्रकाश नारायण यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र केलं होतं. मोरारजी देसाई गुजरातमध्येच जन्मलेले, त्यांना पंतप्रधान केलं आणि 2.5 वर्षात सरकार कोसळलं. तेव्हा बाळासाहेबांनी त्या सुमारास एक कार्टून काढले, त्या फटकारे पुस्तकात आहे. मोरारजी देसाई असे एक उतार दाखवलाय आणि एक महिला, तिच्यावर लिहिले लोकशाही आणि वरती लिहिले परतीचा प्रवास. कारण ती लोकशाही तिला धरून तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई तिला अंधाऱ्या खाईमध्ये घेऊन चालले, लोकशाहीला खाईत घेऊन चाललेले. आणि तेच आहे, व्हायचे तेच झाले. हेकड वृत्तीमुळे जे घडायचे नव्हते तेच परत घडले. मोरारजी पुन्हा लोकशाहीला अंधाऱ्या खाईत घेऊन चालले. तेच चित्र आज मला दिसायला लागलेलं आहे. आणि त्या सगळ्या अंधाऱ्या खाईमध्ये जायचं नसेल तर आपल्या शिवसेनेची मशाल घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल. प्रश्न विचारावेच लागतील. जसं मोदींनी 2014 साली केलं होतं चाय पे चर्चा, पहिली तिथूनच सुरू करा. 14 साली चहाची किंमत काय होती आणि आज चहाची किंमत काय, पहिली सुरुवात तिथूनच करा. चाय पे चर्चा. दूध टाकल्यानंतर जीएसटी वाढतोय, साखर टाकल्यानंतर वाढतोय, पाणी काढलं की कमी होतोय, इथून सुरू करा. आणि प्रत्येक टपरीवरती बसून भ्रष्टाचार पे चर्चा सुरू करा. भ्रष्टाचार, यांनी केलेला भ्रष्टाचार. आणि आज महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतोय की शेतकऱ्याची कर्जमुक्ती लवकर करा. शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी लवकर जाहीर करा, नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्यभर आम्ही आंदोलन करू. मराठवाड्यामध्ये आम्ही सुद्धा लवकरात लवकर एक, जर यांनी जाहीर नाही केलं तर मोठा मोर्चा आपण खैरेसाहेब अंबादास मोर्चा लावायचा. कसे देत नाही, शेतकऱ्याचा हक्क आहे आणि आंदोलन झालं पाहिजे. जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायावरती वार करणं. आणि मी तर म्हणेन कार्यक्रम काय, ह्या ज्या काही तुम्हाला मी थोडक्यात गोष्टी सांगितल्या की देशात जे अंधभक्त झालेले आहेत त्या अंधभक्तांच्या डोळ्यावरची पट्टी काढणं आणि देशभक्ती खरी काय आहे, हिंदुत्व खरं काय आहे हे दाखवून देणं, हाच एक आपल्या याच्या पुढे कार्यक्रम. आज तुम्ही सगळेजण इकडे आलात, लांबून आलेला आहात, बाहेर गावातून आलेला आहात. सांभाळून जा, सुखरूप जा. आणि हातामधला भगवा, हा भगवा हाच पाहिजे. याच्यावरती निशाणी, आपली निशाणीचं चिन्ह दुसरं ठेवा, पण भगवा हा शिवरायाचा भगवा. हा भगवा डौलाने फडकत लोकांना वाटलं पाहिजे, अरे माझा रक्षण करता हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. भगवी शाल पांघरलेला गाढव होऊ शकत नाही, कदापि होऊ शकत नाही. बस सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असंच प्रेम, असेच आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सर्व शिवसैनिकांना विनंती आहे, राष्ट्रगीताने नंतर सांगता होणार आहे, पण तत्पूर्वी कोणीही जाऊ नये, कारण रावण दहन सुद्धा काही वेळात होणार आहे. पण तत्पूर्वी विभागाकडून, विभागाच्या वतीने साहेबांचा सत्कार होत आहे. साहेबांचा सत्कार
माईक दे. चेक चेक. नाही, एक गोष्ट सांगायची राहिली की प्रथेप्रमाणे दरवर्षी आपण आपल्या मेळाव्यानंतर रावणाचं दहन करतो. यावर्षीचा रावण जरा बघा. यावर्षीचा रावण या सरकारच्या कारभाराचं प्रतीक आहे. कारण रावणाला 10 डोकी होती. या सरकारचा बिंडोक कारभार बघितल्यानंतर रावणाला आपल्या डोकंच ठेवलेलं नाहीये. असा बिंडोक रावण यावेळेला आपल्याला जाळायचा आहे. बिंडोक रावण. आणि अशा रावणाचं दहन करण्यापूर्वी साहेबांचा विभागाच्या वतीने सत्कार होत आहे. सत्कारानंतर मी सर्वांना विनंती आहे, आपण रावण दहनासाठी सज्ज व्हावं. पारंपरिक दसरा मेळावा या ठिकाणी शिवतीर्थावरती मगाशी शस्त्रपूजन झालं आणि आता रावण दहन होत आहे. रावण दहन. रावण दहन. बिन डोक्याचा रावण आणि त्याचं दहन होत आहे. आणि यानंतर राष्ट्रगीताने सर्वांना विनंती आहे, राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. सर्व शिवसैनिकांना विनंती आहे, व्यवस्थित सुरक्षित आपापल्या घरी जा. आपणा सर्वांना पुन्हा एकदा विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.